मागील काही दिवसांपासून नाशिक शहरासह परिसरात गुन्हेगारीने डोकं वर काढल्याचं दिसून येते। नाशिक रोड येथील सिटी लिंक बस डेपो जवळ एक इसम बिना परवाना पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती गुन्हा शोध पथकाचे पोलीस अंमलदार गोकुळ कासार यांना मिळाली होती। मिळालेल्या माहितीच्या आधारे नाशिक रोड सिटी लिंक बस डेपो समोरील रोडवर साध्या वेशात जाऊन सापळा रचत तिथून एका इसमास पोलिसांनी ताब्यात घेतलं। साहिल शेख असं ताब्यात घेतलेल्या इसमाचं नाव आहे। सायंकाळी आमच्या डीबीचे एपीआय सूर्यवंशी आणि हवालदार गोसावी यांना एक बातमी मिळाली की सिटी लिंक बस स्टँडच्या ठिकाणी एक इसम गावठी कट्टा घेऊन असल्याची त्यांना खात्रीला एक बातमी मिळाल्यावरून सदर ठिकाणी काल 2200 वाजेच्या सुमारास त्यांनी ठिकाणी जाऊन सदर व्यक्तीला मोठ्या शेतपणी ताब्यात घेतलं आणि त्याची झडती घेतली असता एक गावठी कट्टा आणि एक राऊंड त्याच्याकडून मिळालेला आहे। सदर इसमाचे नाव आहे साहिल आबिद शेख, वय 21 वर्ष, राहणार गोसावीवाडी। पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत। पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल, एक जिवंत काडतूस असा एकूण 26,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलाय। त्याच्यावर नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नाशिक रोड पोलीस करतायत। सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, नाशिक रोड विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारीक यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी, पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी यांच्या पथकाने केली। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे।